शिवांगी बेकर्स कंपनीमध्ये मागील काही दिवसापासून कामगाराची पिळवणूक व अन्याय अत्याचार या ठिकाणी होत आहे। या संबंधित आम्ही मागील बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत आहे व आमचे क्रीम विभागातील 5 कामगार त्यांना त्या ठिकाणी पार्ले डिपार्टमेंटमध्ये पाठवायचं सांगितलं होतं मालकांनी। संबंधित कामगार त्या ठिकाणी गेले नाही, कारण क्रीम विभागातील जे कामगार आहेत त्यांना पार्ले विभागात काम जमत नाही किंवा पार्ले विभागातले जे कामगार आहेत त्यांना क्रीम विभागामध्ये काम जमत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये मालकांनी आज सकाळी त्यांच्या गेटपास लावला। गेटपास लावल्या आणि त्यांना कामावर घेण्यास मज्जाव केला। त्यानंतर सकाळी हे कामगार या ठिकाणी कंपनीमध्ये आले असता जेव्हा कामावर आतमध्ये जात असते इथं कामगार प्रतिनिधी आणि मालक यांच्यात संगनमत करून त्या ठिकाणी त्यांनी 5 कामगारांना घेण्यास मनाई केली। नंतर हे कामगार जेव्हा जात असताना त्यांनी त्या ठिकाणी कामामध्ये घेतलेलं नाही आहे या कामगारांना आणि सर्वांना त्या ठिकाणी बाहेर केलं। म्हणून आज शिवांगी बेकर कामगार संघर्ष समितीद्वारे या ठिकाणी त्यांनी कामगारांना बाहेर ठेवलेलं आहे। म्हणून सर्व कामगार या ठिकाणी बाहेर आहेत आणि या अगोदरही आम्ही सर्व कामगारांच्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहे। एक निवेदन दिलं होतं साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं। 8 तारखेला आमचं आंदोलन झालं। त्याच्यामध्ये हेच आहे की किमान वेतनद्वारा आम्हाला वेतन देण्यात येत नाही, ते वेतन देण्यात यावं। 2, कामगारांना ओटीचा मोबदला हा दुपटीने देण्यात यावा, हा दुप्पट देण्यात येत नाहीये। काल फॅक्टरी इन्स्पेक्टर यांची या ठिकाणी व्हिजिट झाली तर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं नव्हतं। कामगार प्रतिनिधी मालक हे फॅक्टरी इन्स्पेक्टरला घेऊन आतमध्ये बसले होते आणि त्यांच्या फेवरचे 2 कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलावलं होतं।